नमस्कार. शाहवाडी पन्हाळा मतदारसंघाचं विधानसभेचं बिगुल काही दिवसातच वाजेल. परंतु या वेळेला खरोखर एक वेगळ्या स्वरूपाच्या निवडणुका होतील. काटालढतील जरूर होतील. कारण पारंपरिक शाहवाडी तालुका हा व्यक्तिनिष्ठ तालुका म्हणून ओळखला जातो. आणि प्रामुख्याने इथे व्यक्तिनिष्ठ राजकारण चालतं, पक्षनिष्ठ राजकारण जवळजवळ चालत नाही. आणि मी तर असं म्हणणार नाही की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं स्वरूप पण जरी दोन्ही उमेदवारांना दोन्ही आघाड्यांची ताकद जरी मिळाली, महायुती ची ताकद आणि महाविकास आघाडीची ताकद जरी मिळाली, तर खरी पारंपरिक लढत जी होणार ते सत्यजित पाटील आबा सरोडकर विरुद्ध विनयरावजी कोरवे अशीच पारंपरिक लढत इथं होणार आहे. तसं मी व्यक्तिनिष्ठ अगोदर का म्हटलं याचं कारण असं आहे की शाहवाडी तालुक्याच्या आतापर्यंतच्या राजकारणामध्ये गटातटाचं राजकारण घडत असतं आणि ईर्षेचं राजकारण घडत असतं. शाहवाडी तालुका भौगोलिकदृष्ट्या जरी वाड्या वस्तीवर जरी विखरलेला असला तर शाहवाडी तालुक्यामध्ये अजून काही अंशी वाड्या वस्तीवरती विकास प्रामुख्याने झालेला नाहीये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की या विधानसभेची जी रणनीती आहे ती संपूर्णपणे पुढच्या काळामध्ये एक उत्कंठा लावलेली आणि फार मोठी अशी गंमतदार अशी होणार आहे. कारण ज्या वेळेला खासदार धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील हे लोकसभेच्या रिंगणात होते, त्यावेळी प्रामुख्याने सत्यजित पाटील आबा सरोडकर यांनी जी कडवी झुंज दिलेली आहे ती शाहवाडी तालुक्यानं विसरलेली नाही. आणि विनय कोरेंच्या बाबतीत म्हटलं तर धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी प्रामुख्याने त्यांनी जी लावलेल्या 2 दिवसातल्या ज्या जोडण्या आणि जी ताकद आहे तीही विसरता इथं कामा नये. प्रामुख्याने जर तसा जर विचार केला तर हा सामना अटीतटीचा जरी रंगला असला तरी या सामन्यामध्ये आता एक फार मोठी इथून पुढे रंगत येणार आहे. प्रामुख्याने महाविकास आघाडीचा जर इथं विचार केला तर सत्यजित पाटील महाविकास आघाडी सुद्धा इथं मजबूत आहे आणि स्थानिक राजकारणामध्ये प्रामुख्याने इथं मानसिंगराव दादा जे शाहवाडी तालुक्याचे पहिले औद्योगिक प्रवर्तक आहेत त्यांची ताकद सत्यजित पाटलांना मिळालेली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणामध्ये त्या दोघांचं पण इथं वर्चस्व आहे. दुसरी गोष्ट असं म्हणलं तरी काँग्रेसच्या पक्षाच्या वरती म्हणजे दिवंगत आमदार संजयसिंह गायकवाड हे निवडून आले होते आणि ते घराणेही काँग्रेसला मानणार आहे. त्या काँग्रेसचे युवा नेते जे आहेत ते करणसिंह गायकवाड ते आज विनय कोरे यांच्या बरोबर आहेत आणि ते विद्यमान गोकुळ दूध संस्थेत संचालक आहेत. त्यांनाही म्हणजे त्यांची ताकद इथे विसरता येत नाही. भारतीय जनता पार्टीचा तसा जर विचार केला तर आताच्या काळामध्ये जरी बरी त्यांची मतं जरी नगण्य असली तर ती एक निर्णायक अशी मतं आहेत. कारण भाजपनं आता या अलीकडच्या 4-5 वर्षामध्ये भाजपमध्ये परिवर्तन झाल्यामुळे प्रत्येक घटकाशी तो जोडल्यामुळं त्याचाही खूप मोठा परिणाम होईल. आणि महत्वाचा असा जर विषय म्हणला तर पन्हाळ्यामध्ये अधिराज्य गाजवले दिवंगत आमदार यशवंत एकनाथ पाटील यांनी. त्यांच्या घराण्यातील अमर पाटील यांची ताकद अजिबात इथे विसरता येणार नाहीये. ती ताकद प्रचंड प्रमाणामध्ये भले जरी ते विनय कोरेंच्या बाजूनी म्हणजे गोकुळच्या माध्यमातून राजकीय समीकरणामध्ये ते असतील, तिकडे गेले असतील आणि त्याचबरोबर बाबासाहेब पाटील आसुंडेकर असतील, ही जी मंडळी आहेत ही खरोखर ताकदवान मंडळी आहे. आणि पुढचं समीकरण जर आता म्हटलं तर राष्ट्रवादीमध्ये शाहवाडी तालुक्यामध्ये 2 गट, अजितदादा पवार यांचीही राष्ट्रवादी इथं आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची इथं ताकद आहे. शरद पवार मागल्या वेळेला कोल्हापूरला आले. पवार साहेबांनी बरीच म्हणजे इथं म्हणजे थोडस कागल मतदारसंघाच्या बाबतीत बोललं तर तिथं त्यांनी जवळजवळ खिंडारच पाडलं आणि त्याच्यामध्ये पण थोडं सुद्धा इनकमिंग सुरू आहे. आणि प्रामुख्याने जनस्वराज्यामध्ये शाहवाडी पन्हाळ्याच्या तालुक्यामध्ये काही गावागावामध्ये विविध गावामध्ये स्टार दर्जाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचे इनकमिंग सुरू आहे. परंतु जनता त्यांच्याबरोबर कितपत जाते हा काळ ठरवेल. आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी बाकी नेते जरी जनस्वराज्य इनकमिंग असेल, काही प्रमाणात कार्यकर्त्यांचं जर असेल तर कार्यकर्त्यांच्या मनात तर काय सांगावं. कारण
मला नेहमीच असं म्हटलं तर की राजेश खन्नांच्या रोटी चित्रपटातलं एक गीत आठवतं, ये तो पब्लिक है सब जानती है, ये पब्लिक है. त्यामुळं पब्लिकच्या मनातलं काय सांगावं, आणि इथं कुणी कुणाला कमी समजता येत नाही. इथे प्रामुख्याने रणवीर गायकवाड जे आहेत जिल्हा याला जिल्हा बँकेमध्ये युवा नेतृत्व आहे, त्यांची ताकद विसरता येत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विजय बोरगे जिल्हा परिषदचे विद्यमान जिल्हा परिषदेचे सदस्य, म्हणजे विकास कामातून त्यांनी सुद्धा कामामध्ये फार मोठा धडाका लावलेला आहे. आणि प्रामुख्याने तसा जर विचार जर शाहूवाडी तालुक्याच्या बाबतीत लगेच ही अतिशय प्रचंड अशी रंगत ताकद होईल. कारण 2009 नंतर ज्या वेळेला शाहूवाडी तालुक्यामध्ये प्रामुख्याने मला वाटतंय 2009लाच त्याचं तालुक्याचं इकडं वेगळं झालं आणि सावकारांनी हळूहळू शाहूवाडी तालुक्यामध्ये पाय पसरायला सुरुवात केली विकास कामाच्या दृष्टिकोनातून. आणि आज वाड्या वस्तीवरती सुद्धा त्यांनी, म्हणजे वाड्या वस्तीवरती थोडे आम्ही आता वार्तांकनाच्या बाबतीमध्ये मी ज्यावेळी वाड्या वस्तीवरती गेलो त्यावेळेला मला थोडं काय प्रमाणे दिसून आलं की जुन्या साकवांची जागा की जो आता सिमेंटच्या पुलाने घेतलेले आहेत, ग्रामीण भागातील रस्ते आहेत, पाण्याचं दुर्भिक्ष जिथं कुठं होतं त्या प्रामुख्यानं ते पण विकास, पाण्याच्या बाबतीत विकास झालेला आहे. रस्ते गावोगावी जोडलेले आहेत. त्याच्यानंतर काही समाज मंदिर, काही सामाजिक सभागृह, असं काही डिजिटल शाळा असं पण विनय कोरेंच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. आणि रचनात्मक तसा विकास जर म्हटला तर शाहूवाडी तालुक्यात संजय दादांच्या पासून ते माजी आमदार बाबासाहेब पाटील असतील, त्याच्यानंतर संजीवनी देवी वहिनी असतील, त्याच्यानंतर प्रामुख्यानं सतीश पाटील आबा असतील, आता कोरे साहेब असतील, म्हणजे रचनात्मक विकास या सर्वांनीच फार मोठा आहे. संजय दादांना तर विसरताच येत नाहीये. कारण संजय दादांच्यामुळे आज मी प्रामुख्याने ठामपणे बोलायचं आहे, संजय सिंह गायकवाड, दिवंगत आमदार संजय सिंह गायकवाड यांच्यामुळे शाहूवाडी तालुका हरित क्रांती झालेला आहे. आणि सोनावड्याच्या माळावरती जो कारखाना जो आहे गायकवाड घराण्याने, गायकवाडची जी म्हणजे गायकवाड घराण्याने कारखान्याची निर्मिती केली, पहिले औद्योगिक प्रवर्तक ठरले, 4 माणसांच्या हाताला काम मिळालेलं आहे. ही सगळी मंडळी एकत्र विकासाच्या दृष्टिकोनातून आलेली आहेत, येत आहेत. स्थानिक राजकारणामध्ये सत्यजित पाटील, सरोडकर आबा, हे तर तुम्हाला म्हणायचं की गावोगावी आजही वाड्या वस्तीवर कुणाचं काय असू दे, विकास कामाचं असू दे, पायाला भेंगरी लावून फिरलेले असतात. म्हणजे आजही हा माणूस शांत बसत नाही, सत्ता असो अगर नसो. आणि विनय कोरेंच्या बाबतीत म्हटलं तर त्यांनी लावलेली जी खतरनाक जोडणी जी होती की अगल्या 2 दिवसापर्यंत असं वाटत होतं की सत्यजित पाटील हे खासदारकीला निवडूनच येणार. पण जबरदस्त आज प्रामुख म्हणायला पाहिजे तसं की विनय कोरे हे विधिमंडळातील एक अभ्यासू आमदार आहेत, हे कबूलच करावे. त्यांनी लावलेल्या ज्या जोडण्या आहेत त्या शेवटच्या टायमाला थोड्या जरी अपयशी सत्यजित पाटलांच्या बाबतीत जरी झाले असले तर त्यांची, सत्यजित पाटलांची पण कडवी झुंग शाहूवाडी तालुका हा विसरलेला नाही. उद्या जनता असं पण म्हणेल की चला बाबा, शाहूवाडी तालुक्यामध्ये सत्यजित पाटील पराभूत झाले म्हणून आपण ते सत्यजित पाटील जरी पराभूत झाले तर त्याचा वचपा म्हणून आपण सत्यजित पाटलांना निवडून देऊया. आणि विनय कोरेंचं ढेर सारं प्रचंड विकास कामाची आणि महायुतीची त्यांना मिळालेली ताकद, त्यांच्या राजकीय जोडण्या, एक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक हुशार म्हणून त्यांना मानलं जातं. त्यांचं एक प्रपट वारणा पॅटर्न, सहकाराचा उद्योग हा भक्कम असं त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं सावकर साहेबांना पण कमी समजता येत नाही. हा सगळा नेत्यांचा इथला जरी इतिहास झाला तरी प्रामुख्याने ही निवडणूक ही जरी पारंपरिक जरी झाली असली तरी या पारंपरेमध्ये उद्या तिसरी आघाडी पण यामध्ये इन्व्हॉल्व होईल. राजू शेट्टींची भूमिका फार निर्णायक ठरणार आहे. त्याच्यानंतर डाव्या उजव्या चळवळी आहेत, दलित महासंघ आहे, भारतीय दलित महासंघ आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, मनसे आहे. ही सगळी मोठी एकत्र होऊन उद्याची विचाराची लढाई फार ताकदीनं लढली जाईल आणि या ताकदीच्या लढाईला यश पण मिळेल. कोण पराजय हा काळ जरी ठरवला असला तरी मी म्हणेन की शाहूवाडी तालुक्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं स्वरूप जरी राज्य लेवलला, स्टेट लेवलला जरी असलं, दोघांनाही त्यांच्या पक्षांची ताकद मिळेल. परंतु इथं काटा लढत होईल की पारंपरिक लढत अशी होईल की सत्यजित पाटील विरुद्ध विनयराजे कोरे सावकर अशीच निवडणूक होणार. पण या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने बाळा गायकवाड यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
मानसिंगराव गायकवाड दादा यांची निर्णायक ठरणार आहे. त्याबरोबर सगळ्यात महत्वाचं की रणवीर गायकवाड यांची निर्णायक भूमिका यामध्ये ठरणार आहे. बाबासाहेब पाटील आसुरकर यांची निर्णायक ठरणार, अमर पाटील यांची निर्णायक ठरणार आहे. योगीराज गायकवाड, संजय गायकवाड यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. भाई भारत पाटलांची निर्णायक ठरणार आहे. आणि ही सगळी मोठी तयार होऊन ज्यावेळी राजकारणाचा निकाल जो लागेल तो लागेल, परंतु शावड तालुका जनता ही जनता आहे, ती मनात ठासून भरलेला आहे. काय करायचं, परिवर्तन काय करायचं. कारण शावड तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये जरी बऱ्याच लोकप्रतिनिधींनी इथपर्यंत जरी प्रयत्न जरी केला असला तरी अजूनही विकासाचे म्हणावंसं काम झालेलं नाही. मतदार राजा काय कौल देईल ही जनताच ठरते. परंतु प्रामुख्याने येणारा निवडणूक मात्र अतिशय रंगतदार, अतिशय खतरनाक आणि काटालढती होणार हे मात्र तेव्हा सत्य. धन्यवाद.